नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय गाईचं साजूक तूप. प्रत्येक वेळी आपल्याकडे घरची दुधावरची साय साठलेलीच असेल असं काही सांगता येत नाही, कधी कधी नसते. म्हणूनच आज आपण गाईच्या क्रीमपासून घरच्या घरी गाईचं साजूक तूप कसं करायचं तेच पाहणार आहोत. रवा दाणेदार गाईचं तूप बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 किलो गाईचं क्रीम घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याकडे दुधावरची साय साठलेलीच असेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे घरच्या साईपासून प्रत्येक महिन्याला तूप काढणं तसं अवघडच. म्हणून मी इथे विकतचं गाईचं क्रीम घेतलं आहे. मी इथे कात्रज दूध डेअरीचं क्रीम घेतलं आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेलं कोणतंही क्रीम वापरू शकता. या क्रीमच्या पिशवीच्या मागच्या बाजूला या क्रीमपासून स्टेप बाय स्टेप साजूक तूप कसं काढवायचं हे अगदी सविस्तरपणे सांगितलं. त्याप्रमाणे आता आपण तूप करायला घेऊया. त्यासाठी इथे आपल्याला जाड बुडाचं मोठ्या आकाराचं एक स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे आणि या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपल्याला हे सगळं क्रीम काढून घ्यायचं आहे. कंपनीनं जाड बुडाच्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये हे क्रीम काढवायला सांगितले, परंतु आपण ॲल्युमिनियमचा वापर करणार नाही आहोत. आपण स्टीलच्या पातेल्याचाच वापर करतोय. कदाचित ॲल्युमिनियमचं पातेलं जास्त जाड असतं, त्यामुळे आपलं हे क्रीम आहे ना जे तळाला चिकटत नाही, करपत नाही, म्हणून त्यांनी तसं सांगितलेलं असावं. परंतु आपण मात्र स्टीलचंच पातेलं वापरतोय. आता गॅस सुरू करायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि चमचेच्या साह्यानं हे क्रीम आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे क्रीम पूर्णपणे वितून उकळत नाही आहे ना तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. परंतु चमच्याच्या साह्यानं हे क्रीम एकसारखं हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते खाली पातेल्याला लागेल. क्रीमच्या पिशवीच्या मागे मंद आचेवरच सगळी तूप काढण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे, परंतु आपण मंद आचेवर करणार नाही आहोत. जोपर्यंत या क्रीमला खळखळून उकळी येत नाही ना तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. अगदी 5च मिनिटामध्ये आपलं क्रीम पूर्णपणे वितळलं आहे. जरी क्रीम पूर्णपणे वितळलं ना तरी आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्या आचेवर हे क्रीम आपल्याला उकळी येईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्या क्रीमला अगदी खळखळून उकळी आलेली आणि फेसही आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि इथून पुढे हे क्रीम आपल्याला मंद आचेवर एकसारखं चमच्याच्या साह्यानं ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. अगदी एकसारखंच ढवळत राहायला हवं असं काही नाही, मध्ये मध्ये तुम्ही थांबू देखील शकता. 2-3 मिनटं क्रीम ढवळत राहायचं, चमचा पातेल्यातच ठेवायचा आणि 2-3 मिनटं तसंच ठेवायचं. पुन्हा 2-3 मिनिटांना हलवायला सुरुवात करायची. एकसारखं हलवून हलवून आपला हात भरून येण्याची शक्यता असते, म्हणून हात दुखू नये म्हणून आपण अधूनमधून थोडा वेळ थांबतोय. हलवायचं थांबलात तर चमचा पातेल्याच्या मध्यभागी ठेवायचा, म्हणजे मग आपलं तूप जे ना ते करपत नाही. तुम्ही कसे एकसारखं हलवा किंवा थांबून थांबून हलवा, फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की हे क्रीम पातेल्याला खाली लागता कामा नये. जवळजवळ अर्ध्या तासानंतर आता आपलं क्रीम पूर्णपणे वितळलेलं आहे आणि त्याची बेरी देखील पडायला सुरुवात झालेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीक करायची आहे आणि इथून पुढे ही क्रीम आपल्याला अशा पद्धतीनं मंद आचेवरच एकसारखी उकळत ठेवायची, हलवत राहायची आहे. प्रत्येक वेळी तूप कढवताना आम्ही यामध्ये मिठाचा खडा, गुळाचा खडा किंवा मग नागबेलीचं म्हणजे खाण्याचं एखादं पान घालतो. त्यामुळे आपलं तूप रवा दाणेदार आणि सुवासिक होतं. परंतु यावेळी मी यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे. जवळजवळ 35 ते 40 मिनिटानंतर आपलं क्रीम पूर्णपणे वितळलं आहे. जवळजवळ तूप तयार झालेलं आहे. तुपाचा रंग देखील बदलला आहे. तुम्हाला वाटेल आता तूप तयार झालं आहे, परंतु तसं नाही आहे. लोक इथे चूक करतात. हे पहा, आपली बेरी पूर्णपणे काळसर चॉकलेटी दिसत नाही आहे, अजूनही ती थोडी थोडी पांढरटच दिसते. जोपर्यंत ही बेरी लालसर काळसर म्हणजे अशी चॉकलेटी रंगाची दिसत नाही ना, अगदी चहा पावडरसारखी, तोपर्यंत आपल्याला हे तूप एकसारखं ढवळतच राहायचं आहे. जवळजवळ 50 ते 55 मिनटं एकसारखं ढवळत राहिल्यानंतर आता मात्र आपली बेरी पूर्णपणे लालसर काळपट झालेली आहे, अगदी चहा पावडरसारखी. तूप तयार झाल्याची ही झाली पहिली खूण. तर दुसरी खूण काय, तर हे पहा, तुपामध्ये आपल्याला अर्धा चमचा थंड पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर असा तडतड आवाज यायला हवा, याचा अर्थ आपलं तूप पूर्णपणे अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता 1 मिनिटभर असंच हलवत राहायचं आणि गॅस बंद करायचा. यानंतर हे तूप आपल्याला पातेल्यातच थंड करून घ्यायचे, परंतु पूर्णपणे थंड करायचं नाही आहे, अगदी किंचितचं कोमट ठेवायचं आहे. साधारणपणे 4 ते 5 तासानंतर आपल्या तुपावरील सगळा फेस निघून गेलेला आहे आणि तूप बऱ्यापैकी थंड झाले, कोमट झालं आहे. रंगही पिवळा धमक आला आहे. हे पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपल्याला बेरी अजिबात पांढरट ठेवायची नाही आहे, पूर्णपणे लालसर चॉकलेटी होऊन द्यायची आहे. ती अशा प्रकारे
पाहताय ना आपली बेरी कशी काळपट झाली आहे, अगदी चहा पावडरसारखी. अशा चहा पावडरच्या रंगाची बेरी तयार होईपर्यंत मंद आचेवर आपण क्रीम चांगलं कढवून घेतलं ना, तरच आपलं तूप सुवासिक, कणीदार आणि रवाळ होतं. आता तयार झालेलं हे तूप आपल्याला एखाद्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि कोरड्या करून घेतलेल्या जाड काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचे. लक्षात ठेवा, हे तूप काचेच्या बरणीमध्ये भरताना अगदी किंचितचं कोमट असायला हवं. म्हणजे आपण दही लावताना दूध कसं थोडंसं कोमट ठेवलं, अगदी तसं. पहा बरं, चहा गाळल्यानंतर चहा पावडर कशी दिसते गाळणीमध्ये, अगदी तशी दिसते आपली बेरी, अगदी डार्क चॉकलेटी रंगाची. आता ही गाळणीतली बेरी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायची आहे, म्हणजे तूप खाली पडेल. आणि दाबून घेतल्यानंतर देखील ही गाळणी आपल्याला 10 मिनटं या बरणीवर अशीच ठेवायची आहे, म्हणजे उरलं सुरलं जे साजूक तूप आहे ना, ते सुद्धा थेंबा थेंबानं बरणीमध्ये पडेल. 10 मिनटानंतर गाळणी काढायची आहे आणि आपल्याला या काचेच्या बरणीला झाकण लावायचं आहे. तूप थोडंसं कोमट असताना जर झाकण लावलं ना, तर आपलं तूप रवाळ आणि कणीदार होतं. हे पहा, बरणीला बोटं लावली असता बरणी थोडीशी अगदी किंचितशी कोमट वाटते. आता ही बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे, परंतु उबदार ठिकाणी ठेवायची नाही आहे. जर उबदार ठिकाणी ठेवली ना, तर मग आपलं तूप लवकर पूर्णपणे थंड होणार नाही. 24 तासानंतर आपलं तूप पूर्णपणे थंड झालं. पाहताय ना कसा पिवळा धम्मक रंग आलाय. पहिला कसा होता आणि आता थंड झाल्यावर पहा कसा झालाय. एकदम रवाळ कणीदार तूप तयार झाले. आपण सतत एकसारखं मंद आचेवर हलवत राहिले ना, तर मग अशा प्रकारे रवाळ कणीदार तूप तयार होतं. याआधी देखील आपण घरच्या साईपासून कणीदार रवाळ तूप कसं करायचं याची रेसिपी पाहिली आहे. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, ती जरूर पहा. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गाईच्या क्रीमपासून रवाळ कणीदार गाईचं साजूक तूप करून पहा. मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.